ठिकाणी भगवंता तुम्ही गेलात आणि त्या शंकासुराला मारलं, पापी शंकासुराला मारलं आणि ब्रह्मदेवाचे 4 वेद सोडून ब्रह्मदेवाला दिले. असं माशाच्या अवतारामध्ये तुम्ही कार्य केलं असे श्रीधर स्वामी म्हणतात. मंदराचोळ धरोनी पृष्ठीवरी 14 रत्ने काढली सागरी. वा कुर्मवेश मधु कैटभारी भक्त कैवारी तू साच. भक्त कैवारी तू साच. दुसरा कासवाचा अवतार देवा तुम्ही घेतला. मंदराचल नावाचा पर्वत पाठीवर धरला आणि राजा इंद्राचे 14 रत्न समुद्रामध्ये पडले होते महाराज. वासुकीचा दोर केला, मंदराचलाची रवी केली, तोंडाकून दैत्य झाले आणि शेपटाकून दानव आपलं देव झाले आणि समुद्राचं घुसळण केलं. आणि त्यावेळेस मंदराचळाच्या खाली तुम्ही पाठ दिली देवा कासवाचा अवतार घेऊन आणि 14 रत्न राजा इंद्राचे काढले आणि त्याच्या स्वाधीन केले. अशा प्रकारचं कार्य तुम्ही दुसऱ्या अवतारामध्ये केलं असे श्रीधर स्वामी म्हणतात. रसा तळा पृथ्वी जाता सकळ देवी दावा करिता. वराह वेशे रमानाता उर्वी दाडेवरी दरियेली. पूर्वी दाडेवरी दरियेली. रसा तळा पृथ्वी जाता सर्व देवे धावा करिता. ही पृथ्वी रसा तळाला चालली होती. सर्व देवानं मिळून तुमचा देवा धावा केला आणि तुम्ही तिसरा अवतार वराहाचा धरला, डुकराचा धरला आणि ही पृथ्वी दाढेवर धरली महाराज. म्हणून तर डुकराची दाढ मजबूत आहे महाराज. डुकरांना आजही जर जमिनीमध्ये तोंड घातलं ना, नांगरल्यासारखे डुकरं करतात महाराज. करतात का नाही? तुमच्या मक्कामध्ये तुमच्या भुईमुगाच्या शेतामध्ये आल्यानंतर सगळं मोगडल्यासारखं शेत करून जातात महाराज. हो, म्हणून करता भगवंतानं तिसरा अवतार धरला. ही पृथ्वी हिरण्यक्ष नावाचा दैत्य, ही पृथ्वी रसातळाला घेऊन चालला होता. ही पृथ्वी दाढेवर धरली आणि हिरण्यक्ष नावाचा दैत्य तुम्ही मारला आणि ही पृथ्वी जिथल्या तिथे ठेवली. अशा प्रकारे तिसरा अवतार तुम्ही पूर्ण केला असे श्रीधर स्वामी म्हणतात. स्तंभ भेदोनी एक सरा विदारुनी टाकिले महासुरा. प्रल्हाद रक्षका सर्वेश्वरा नरहरी वेशधारका. प्रल्हाद रक्षका सर्वेश्वरा नरहरी वेशधारका. हे भगवंता, 4था अवतार तुम्ही नरसिंहाचा घेतला. प्रल्हाद हा भगवंताचं भजन करीत होता. ज्यावेळेस भगवंताचं भजन प्रल्हाद करीत होता त्यावेळेस त्याच्या वडिलांना विचारलं, देव कशामध्ये आहे? प्रल्हादानं सांगितलं, जळी तळी काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळी येते तेथे. हिरण्यकशिपानं विचारलं, या खांबामध्ये आहे का? प्रल्हाद म्हणला, खांबामध्ये आहे. खांबावरी लात मारिली दुर्जेने दंबी नारायण प्रगटला. अशा प्रकारे त्या दुष्ट दुर्जनानं हिरण्यकशिपानं खांबावर लात मारल्यानंतर त्या वाळल्या खांबातून त्या ठिकाणी नरसिंहाचा अवतार भगवंता तुम्ही घेतला. दैत्य आडवा धरला आणि टरटरा फाडला. असा 4था अवतार देवा तुम्ही पूर्ण केला. अशा प्रकारे श्रीधर स्वामी म्हणतात. दाने तपे व्रते बळी त्या पासियाच कतुवन माळी. त्रिभुवन दाटले पाया तळी वामन वेशा कमलेशा. वामन वेशा कमलेशा. हे भगवंता, दाने तपे बळी. दानानं बळी आहे, तपानंही बळी आहे आणि नावही बळीच आहे. बरोबर आहे ना? तपानं बी बळीच आहे. तो तपानं बी खूप मोठा सामर्थ्यवान आहे. दानानं सुद्धा खूप मोठा सामर्थ्यवान आहे. आणि तो बळी आणि त्या बळीच्या दारामध्ये वामन या रूपानं तुम्ही आजही उभे आहात. हो,
सर्व ही पृथ्वी एका पावलामध्ये आपले, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग आहे आपला, आणि तिसऱ्या पावलामध्ये त्या बळीला म्हणला कुठं ठेवू, बळी म्हणला ठेवा माझ्या मातेवर. बळी पाताळामध्ये घातला आणि त्या पाताळामध्ये त्या बळीच्या द्वारामध्ये आजही तुम्ही राखण आहेत. अशा प्रकारचा 5वा अवतार तुम्ही पूर्ण केला असे श्रीधर स्वामी म्हणतात. नाही सेवक सदन प्रतना काही, वा वा. 3 सप्तके निर्वीर मही, करोनिया चिरंजीव विजयी, अद्यापि पायी विचरत, अद्यापि पायी विचरत. 6वा अवतार परशुराम शेना नाही, सेवक नाही, राज्य नाही, घर नाही, दार नाही, श्री नाही, पुत्र नाही, ब्रह्मचारी अवस्थेमध्ये 21 वेळेस पृथ्वी निक्षत्रिय केली आणि ती ब्राह्मणाला दान दिली. महाराज, हा परशुरामाचा 6वा अवतार तुम्ही भगवंता पूर्ण केला असे तुम्ही देवादी देव आहात असे श्रीधर स्वामी म्हणतात. वैश्रवण बंधू दशाश, वा. तेने बंदी घातले 3 शाबास. भगत्वादरणी श्रीराम वेश, आदिती पुत्र सोडविले. आदिती पुत्र सोडविले. कुबेराचा भाऊ रावण, कुबेराचा भाऊ, वैश्रवण म्हणजे कुबेराचा भाऊ रावण आहे महाराज, श्रीमंताचा भाऊ आहे. कुबेर हा देहे काळाचा, धन कुबेराचे येते मनुष्याचे काय आहे. जेवढं काही पृथ्वीवर धन आहे का तेवढं कुबेराचं आहे. आणि त्या कुबेराचा भाऊ रावण, त्या रावणानं 33 कोटी देव बंधनामध्ये टाकले. त्रिभुवनाचं राज्य हस्तगत त्या रावणानं केलं. आणि तुम्ही दशरथाच्या पोटी अवतार घेतला. वडिलाची आज्ञा पूर्ण करण्यासाठी तुम्ही अरण्यात गेलात, तिथून लंकेमध्ये गेलात, राजा रावणाला मारलं. असा 7वा अवतार परशुरामचंद्राचा तुम्ही पूर्ण केला. असे तुम्ही देवादिदेव, तुमचं कार्य आहे असे श्रीधर स्वामी म्हणतात. तोची तू अनक दुदुंबी सुत, द्वारकाधीश मन्मात तात, तांडव करणी अत्यादूत, पांडव रक्षिले निजबळे. तोच तू अनक तुतुंबी सुत, तू तोच आहेस देवकीचा आणि वसुदेवाचा मुलगा आहेस. या गोकुळेमध्ये किंवा या मथुरेमध्ये किंवा या द्वारकेमध्ये अवतार घेऊन अनेक दुष्टांचा नाश केला आणि भक्तांचं संरक्षण केलं. तोच हा अवतार. आणि त्या अवताराचं वर्णन श्रीधर स्वामी करतात. सगळ्या दुष्टाला मारलं आणि सगळ्या भक्ताचं संरक्षण केलं. आतापर्यंत असे तुम्ही देवादिदेव श्रीकृष्णाचा अवतार चालू आहे अशा प्रकारे श्रीधर स्वामी म्हणतात. कलियुगी लोक परम धनांध, जिनी जवळी रक्षिले काम क्रोध, तयासी तू बोलसी बोध, लीलागाद दाविसी. या कलियुगामध्ये धनामुळं लोक कामांध होतील म्हणून सांगितले. या कलियुगामध्ये धनामध्ये कामांध होतील, देवाला ओळखणार नाहीत, कुणी कुणाला ओळखणार नाहीत. धन तर राहील त्यांच्यापाशी, पण धनाला आकर्षित होतील, कामांध होतील. आणि या कलियुगामध्ये तुझा अवतार राहील म्हणून सांगितलं. या कलियुगामध्ये देवाला कुणी ओळखायचं नाही, कुणी परमार्थ करणार नाही, कुणी कुणाची ओळख करणार नाही. फक्त पैसे आणि पैसे, धन आणि धन आणि कामाचा पगडा त्यांच्यावर वाढेल. अशा प्रकारे या कलियुगामध्ये पहिलं असं सांगताय. पुढे म्लेच्छ माजती दारुण, टाकीती सत्कर्म मोडून, मग तू कलंकी वेश धरून, तुरंगवाणी धावसी. पुढं मिलेंचं उन्मत्त होणार आहेत,
उन्मत्त होणारे, माजून जाणारे, धर्म मोडून टाकतील, अधर्मानं वागतील महाराज. धर्म मोडतील आणि अधर्मानं वागतील. पुढं कलंकी अवतार देवा तू 9वा घेतील. कलंकी अवतार देवाचा 9वा आहे आणि घोड्यावर बसून त्या मेल्यांच्याला मारतील, अधर्म नाहीसा करतील आणि धर्माची स्थापना करतील. अशा प्रकारे श्रीधर स्वामी म्हणतात. तोच तू सर्वेशा भीमातिरी, तो निकटे व निकटेवरी. ओ प्रत्यक्ष नांदसी पंढरी, ब्रह्मानंदा जगद्गुरु. परमानंदा जगद्गुरु. तोच तू भीमेच्या तीराला हात कमरेवर ठेवून विटेवर उभा आहेस. आणि 10वा अवतार आहे महाराज. विटेवरला जो अवतार भगवंताचा आहे का, तो 10वा अवतार आहे. त्या पंढरीच्या ठिकाणी त्या भीमेच्या तीराला तू अद्यापी ना आजही महाराज तो अवतार. हो, कमरेवर हात दिलेले, विटेवर सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटेवरी ठेवून या तुळशी हार गळा, कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान. अशा प्रकारे विटेवर उभा राहिलेला हा भगवंत आहे. अद्यापीवरी आताही भक्ताचे मनोरथ पूर्ण करीत तिथंच उभा राहिलेला आहे. जे जे भक्ताची इच्छा आहे का महाराज, ती पूर्ण करतो महाराज तो विटेवरला देव. अशा प्रकारे श्रीधर स्वामी 10 अवताराचं वर्णन करून आपल्याला सांगतात. 31व्या अध्यायी कथन, सत्यभामानी प्रद्युम्न, सर्व यादवानी सुपर्ण, गर्वहरण केले त्यांचे. असो श्रीधर स्वामी म्हणतात. 31व्या अध्यायामध्ये कथा काय झालेली, आता 32व्या अध्यायाची स्तुती पूर्ण झाली महाराज भगवंताची. 31व्या अध्यायामध्ये प्रद्युम्न, सत्यभामा, यादव, गरुड, ज्याला ज्याला काही गर्व झालता का, ज्याला ज्याला, आणि त्याचा गर्व कृष्ण भगवंतानं नाहीसा केला. अशी 31व्या अध्यायामध्ये आपण कथा ऐकली का नाही. सगळ्याला गर्व झालता महाराज, ज्यांना झालता त्यांचा गर्व नाहीसा केला. आता 32व्या अध्यायाची कथा श्रीधर स्वामी पुढं ऐका म्हणतात. काय कथा होते चित्त देऊन ऐका म्हणतात. यावरी एका दिवशी नारद मुनी, स्नान करिता सूर नदी जीवनी. वा, तो मच्चानी मच्चनी, रमता दृष्टी देखिली. ओ कोणता तरी एक दिवस होता. एके दिवशी संत नारद मुनी, सूर नावाची नदी आहे महाराज, भोगावती नावाची नदी आहे. आणि त्या भोगावती नदीत नारद मुनी स्नान करीत होते. आणि स्नान करीत असता घडणे आहे साचार, बुद्धी सुते तदनुसार. जसं घडणार आहे का तशी बुद्धी प्रत्येकाला सुचते महाराज. संत असो, देव असो, मुनी असो, ऋषी असो, कुणी असो, जसं घडणार आहे अशी प्रत्येकाला बुद्धी सुचते. नाही लय मोठे महाराज आहे ना, आज कसं झालं, जसं पुढं घडणार आहे का अशी प्रत्येकाला बुद्धी निश्चित सुचते. म्हणून म्हणतात घडणे आहे साचार, बुद्धी सुचे तदनुसार. नारद मुनी एक वेळेस स्नान करीत होते. स्नान करीत असताना मासा आणि माशी एकांतामध्ये रमत असताना नारद मुनीनं बघितलं. आणि बघितल्यानंतर मनावर काय परिणाम झाला, जे दृश्य बघताल का, आणि ते दृश्य बघितल्यानंतर तो परिणाम प्रत्येकावर होतो महाराज. मग कुणी असो, संत असो, महंत असो की कुणी असो महाराज, मग इतरांचा काही विचारच नाही. जे तुम्ही दृश्य बघताल त्या दृश्याचा परिणाम प्रत्येकाच्या मनावर होतो. ते 2 मासे एकांतामध्ये रमत होते. नारद मुनी स्नान करीत होते आणि ते रमलेलं त्यांचं ठिकाण बघून नारद मुनीच्या मनावर काय परिणाम होतो ते श्रीधर स्वामी आपल्याला सांगतात. काय संसार स्त्री विन, हो, नाही देखिले पुत्र वदन. वा, आता विवाह करावा येतून, तरी स्त्री कधी वाढे, अखंड ब्रह्मचारी देव ऋषी नारद मुनी महाराज दृश्य बघितल्यानंतर मनावर काय परिणाम होतो महाराज. हो,
देवऋषी नारद ही पदवी प्राप्त आहे महाराज. अखंड पांडुरंगाचं भगवंताचं भजन आहे महाराज. नारायण 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 रात्र दिवस त्या नारायणाचं भजन आहे महाराज. दृश्य बघितल्यानंतर एक स्त्री आणि पुरुष एकांतामध्ये रमत असताना ते नारद मुनीनं बघितलं आणि नारद मुनीच्या मनावर परिणाम झाला महाराज. हो, नारद मुनी म्हणतात, अरे 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 म्हणले, आतापर्यंत ब्रह्मचारी जीवन व्यर्थ गेलं म्हणले. अहो, स्त्री नसल्यानंतर जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचा आनंद नाही. स्त्री नाही, मुलं नाहीत, संसार नाही आणि त्यामुळं हे जीवन व्यर्थ गेलं ना आतापर्यंत. त्याच्यासाठी आता आपण स्त्री करावी, लग्न करावं, लग्न करून लेकरं बाळं करावीत, त्याच्यातला आनंद घ्यावा. पुन्हा मनामध्ये विचार आला, आता मग या वयामध्ये आपल्याला पत्नी तरी कोण देईल. आता स्त्री कुठं वाढत असेल आपली, बायको कुठं असेल आपली, मग देईल तरी कोण. आता म्हातारा झालं नाही आणि म्हातारपणी देतं कोण, होय, देत नाही कुणी. हो, आता जर लग्न करायला जावं तर कुणी आपल्याला पत्नीही देणार नाही, बायको देणार नाही. मग नारद मुनी काय विचार करतात श्रीधर स्वामी सांगतात, तरी आता घेऊ कृष्ण दर्शन, हो 16 सहस्त्र राम त्या लागून, वा, एक घ्यावी आता मागून, करू संतान वृद्धी काही, करो संतान वृद्धी काही. दृष्टी दोष म्हणतात त्याला. कोणता दोष? दृष्टी दोष. करंटच बसला वाघ आला म्हणला. आता म्हणला कोण आपल्याला बायको देणार आणि काय. मग म्हणले कृष्ण भगवंताचं दर्शन घ्यावावं. त्याला भरपूर म्हणले 16,108 बायका आहेत ना. तिथं गेल्यानंतर आता कोण आपल्याला देणार आहे, कुणी देणारच नाही आपल्याला, कुणी पास करणार नाही. आपण पार 60कडे गेलो होतो आता, आणि 60व्या वर्षामध्ये कोण देणार आहे. 60 बुट नाती झाली म्हणली आपली. म्हणून करता कृष्णाकडे जावा, कृष्णाचं दर्शन घ्यावा आणि त्याची एखादी रिकामी असली तर तिला घेऊन जावा आणि तिच्याबरोबर संसार करावा. बघा, दृष्टीमध्ये एवढा दोष आहे महाराज. दृष्टीने बघितल्यानंतर मनावर परिणाम होतो आणि मनावर परिणाम झाल्यामुळं प्रत्येकाची अशी अवस्था होती. मग संत असो, महंत असो, कुणी असो, निघाला देवाच्या दर्शनाला, होतं काय, विसरला जप तप अनुष्ठान, हो जवळी घेतला कमंडलू जीवन, हाती ब्रह्मविना घेऊन, मुक्ती पुरीसी पावला, मुक्ती पुरीसी पावला. विसरला जप तप अनुष्ठान. होय, जप विसरला, तप विसरला, अनुष्ठान विसरला, ब्रह्मविना हातामध्ये घेतला आणि मुक्ती पुरुषी पातला. द्वारका म्हणजे एक मुक्तीचं ठिकाण आहे महाराज. द्वारका, अयोध्या, अवंतिका, मथुरा अशा प्रकारचे जे काय सप्तमोक्षपुरी आहेत त्याच्यामध्ये द्वारकेचा नंबर आहे महाराज. मुक्तीपुरी म्हणजे तिथं गेल्यानंतर मुक्ती भेटते. द्वारकेला गेल्यानंतर मुक्ती भेटते, काशीला गेल्यानंतर मुक्ती भेटते, अयोध्येला गेल्यानंतर मुक्ती भेटते, अवंतिका नगर आहे महाराज, तिला तिथे गेल्यानंतर मुक्ती भेटते. असे सप्तमोक्षपुरी आहेत आणि त्या मोक्षपुरीला, त्या द्वारकेला हातामध्ये ब्रह्मविना घेतलेला आहे आणि कमंडलू घेतलेला आहे. जप तप अनुष्ठान विसरला, नाद लागला कामाचा, स्त्रीचा नाद लागला महाराज. भजनच सोडून दिलं वाघानं, निघालं हे. बोला, जे अनंत शक्तीची स्वामिनी, ती आदी माया मन्मथ जननी, हो तिच्या मंदिरी शारंग पाणी, बैसला होता ते दवा, पैसला होता ते दवा. जी आदिशक्ती मन्मथ जननी महाराज. आदिशक्ती अनंत शक्तीची मालकीण आहे महाराज. अशा अनंत शक्ती आहेत. अनंत शक्तीची मालकीण आहे आणि मन्मथाची आई महाराज, मदनाची आई आहे. आणि तिच्या महालामध्ये श्रीकृष्ण भगवंत बसले होते आणि त्या ठिकाणी नारद मुनीची स्वारी आलेली आहे. तेच आला नारद मुनी, तो दृष्टी देखिला मोक्षदानी, हा
हातीचा मर घेऊनी नारी रुक्मिणी वारितासे. नारी रुक्मीन वारितासे. तेथे आला नारद मुनी, पुढे देखिला मोक्षदान होय, मोक्ष देणार आहे महाराज. ज्या भगवंताला बघितल्यानंतर, ज्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर तो मोक्ष देतो महाराज. आणि त्या भगवंताच्या समोर येऊन नारद मुनी उभे राहिलेले आणि रुक्मिणी माता यंजनवारा कृष्ण भगवंताला घालतात. तेवढ्यामध्ये नारद मुनीचं आगमन झालं आणि काय म्हणतात, नारद देखता जग जीवनाने ओ क्षेमालिंगन दिदले प्रीतीने. जवळी बैसवुनी मधुसूदने पूजा केली यथाविधी. पूजा केली यथाविधी. नारद मुनीला कृष्ण भगवंतानं बघितलं, जगजीवन कृष्ण भगवंतानं बघितलं आणि क्षमा आलिंगन नारद मुनीला दिलं महाराज. अधिकारच तसा होता महाराज नारद मुनीचा, पण परिणाम झाला महाराज. अधिकार असताना सुद्धा काही माणसावर परिणाम होतो महाराज. आणि तो अधिकार असताना परिणाम झाल्याला लोकांना माहीत नसतं, म्हणून लोक पूजा करतात. आता तसंच झालंय महाराज एक ठिकाणी, नको सांगायचं. हो, अधिकारच तसा होता नारद मुनीचा आणि तो अधिकाराला पाहून स्वतः भगवंत उठले आणि भगवंतानं आलिंगन दिलं. आलिंगन देऊन उंच आसनावर बसविलं आणि त्या नारद मुनीची षोडशेच प्रकारे पूजा केलेली आहे. आणि पूजा झाल्यानंतर नारद मुनीला श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात, हरी म्हणे जलोद्भव नंदना काही मज करावी आज्ञा. आज्ञा आजी स्वामीची वासना परम चंचल दिसतासे. ब्रह्मचंचल दिसतासे. पूजा झाली नारद मुनीची आणि श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, हे ब्राह्मण देवता, हे नारद मुनी, हे संत महाराजा, काहीतरी आज्ञा द्या म्हणले मला तुमचं कार्य करण्यासाठी. पण तुमची जरा चंचळ बुद्धी दिसायली, चंचळ विचार दिसायले, तुमच्या मनाची जरा चलबिचल दिसायली महाराज. माणूस आला, माणसाचा चेहरा सांगतो महाराज काय चलबिचल होय. माणसाचे मनोगत काय, समोरचा माणूस ताबडतोब ओळखू येतो महाराज. हो, पण तो ओळखीणारा असावा. नारद मुनीला श्रीकृष्ण भगवंत म्हणतात काहीतरी आज्ञा करा. पण आज्ञा करायच्या आधी म्हणतात तुमची जरा थोडी चलबिचल दिसायली मला, तुमच्या मनाची जरा धावपळ दिसायली आहे, कशामुळं झाली आहे ते तरी मला सांगा, असं नारद मुनीला श्रीकृष्ण भगवंत म्हणतात. नारद मुने गणनिळा व्यर्थामुचा काळ गेला. वा वा वा. ग्रस्ताश्रम नाही केला पुत्र कलत्र न देखो. पुत्र कलत्र न देखो. नारद मुनी म्हणतात, हे घननिळा, हे भगवंता, आतापर्यंत आमचा जो काळ आहे का व्यर्थ गेला. म्हणजे पत्नी केली नाही, लेकरं बाळ नाही, संसार नाही. संसाराचं काय सुख असतं हे आम्हाला बघायचं कळालंच नाही. म्हणजे तुमचंच भजन करीत बसलो आणि तुम्ही तर केवढा मोठा पसारा लांबविला आहे, ज्याचं आम्ही भजन करतो का, एवढा मोठा पसारा आहे म्हणले. आम्हाला नाही लवकर कळालं, हे तुमच्यासारखा पसारा लांबवायचा. 16,108 पत्न्या आहेत तुम्हाला आणि आम्ही तुमचं भजन करीत बसलो. तुम्ही तरी सांगायचं ना आम्हाला, एखादी पत्नी करावी, 2 लेकरं बाळं करावे, संसार सुखाचा थाटावा, हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं. आम्हाला नाही सांगितलं, व्यर्थ काळ गेला म्हणले आमचा. मग आता काय करायचे तुम्ही तुला ओळखून घ्या. अशा प्रकारे त्या ठिकाणी नारद मुनी कृष्ण भगवंताला म्हणताय, तरी तुझ बहुत स्त्रिया जगन्मोहना मज एक देई अंगना. स्त्री दान करी त्याची पुण्या पार नाही सर्वता. पार नाही सर्वता. देवा, हे भगवंता, तुला भरपूर अंगण आहेत, भरपूर स्त्रिया आहेत आणि त्याच्यातली एखादी म्हणले मला ती संतानं दान धर्म करायचा सांगा बापू. पण काही का
संत सांगतात दान करा, धर्म करा, अन्नदान करा, वस्त्रदान करा, अलंकार दान करा, पाणी दान करा, भूमिदान करा, रत्नदान करा, हे दान करायचे संत सांगतात. पण बायको दान करायची आणि एका बी संतांना सांगितली नाही भाऊ, यानं सांगितली फक्त नारद. बायको दान केलेली चांगलं असतं म्हणे. नारद मुनी म्हणतात बायको दान केलेली चांगलं असते. त्याला बी अधिकार लागतो महाराज बोलण्यासाठी. दुसऱ्या संतानं सांगितले का? नारद सोडून दुसऱ्या संतानं आतापर्यंत सांगितलेली नाही आहे. फक्त नारदच म्हणले श्रीदान केल्यानंतर पुण्य लाभतं. नारद म्हणे भगवंत म्हणतात पुण्य लाभतं वय, म्हणजे हरकत नाही. काय लाभतं ऐका. हर्षवदन जगन्नायक मने नारदे मांडिले कौतुक. त्या समयी यादव कुल तिलक काय बोलिला ऐका ते. कृष्ण भगवंतांना हसरा चेहरा केला ना, हसून म्हणतात. नारद मुनी जरा कौतुकानंच बोलायला लागलेत, नवलाचं जरा बोलायला लागलेत. मग तो बी श्रीकृष्ण भगवंत आहे महाराज. सगळं कळतं महाराज त्याला. हो, सगळ्याच्या मनातले मनोगत जाणणारा, मुंगीपासून ते हत्तीपर्यंत सगळ्याचे मनोगत त्याला कळतात महाराज. सगळ्याचे मनोगत जाणणारा श्रीकृष्ण भगवंत म्हणतात तुझी अशी विद्या आहे का? पण तुझी विद्या मी पूर्ण करतो. अशा प्रकारे श्रीकृष्ण भगवंत म्हणतात आता सगळी विद्या पूर्ण होणार आहे महाराज नारद. आणि विद्या पूर्ण करणारा तो भगवंत आहे आणि त्यालाच मागणी ना होय. मग देव करील नाही तर कोण करील? अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगतात. राहिलेली कथा आता उद्या त्याला ऐकू. आता भजनही म्हणतात.